मित्रांनो, तर व्हिडिओ काढताना मला मोबाईल पकडताच नाही आला, तर थोडं ॲडजस्टमेंट करून घे जा, मापी असावी. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलाय बोंदा खायला. तर हे बघा, हे बोंदा तोडत आहे इथं पडलेलेच आहे. तर हे बोंदा पडलेला आहे म्हणून आम्ही तोडायला आलो इथं. तर हे बोंद्याचे झाड आहे, हे बघा. तर यातला एक पडला आहे. तर पडले गायले, बाकीचे सब काढले. हे काढले, जेसीबीनं काढले आहे म्हणते. तर मित्रांनो, आम्ही विनाकारण झाड तोडत नाही आहे. हे झाड इकडे पडलेले आहे. तर ते पण झाड पडले होतं, तर त्याच्यातला बोंदा खायला मस्त लागतो. तर मी म्हटलं चला, हे पडलेलं आहे तर आपण त्यातला बोंदा खाऊया. तर हे ते झाड तोडत आहे, त्यातला बोंदामध्ये पडलेला आहे ते काढत आहे त्यातला. ते खायला मस्त लागते म्हणते. मी तर खाऊन बघितला नाही, पण आज बघणार. तर बघून घ्या, हे झाड पडलेलं आहे म्हणून हे तोडत आहे. हे बघा, जेसीबीनं सप्पा केले, जेसीबीनं नाल्याचं काम केलेलं आहे. हे सरकारी काम आहे. सरकारी काम आहे. खूप सारे बोंदे होते, हे बघा तोडत आहे. काही इकडे उभे आहेत, हे बघा. तर खूप अंधर असतो तो, म्हणजे मंदामध्ये असं वाटते. यानं उष्णता कमी होते. तर यानं खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते म्हणते. उन्हाळ्यातच खायला पाहिजे ना, पण असं विनाकारण झाडं तोडू नका. हे पडलेलं झाड होतं म्हणून तोडवलं आम्ही. तर मित्रांनो, तिथून तोडून टाकला आपण. आता याच्यात मी असं उभं चिरा लागते, तर तेव्हा तिथली मंदातनी गापोटी राहते. ते गापोटी खायसाठी नंबर लागते, त्याला तोडून टाकतो. त्याची काटे खूप खतरनाक राहते. याचेच फळे बनवतात, हे बघा. बहुत फळ्याचं झाड म्हणू शकतो, फळे बनवतात याचे. काय म्हणते तू याला? झाड. याला शिंदी म्हणतात. शिंदी म्हणतात म्हणते याला. कोणी ताडी म्हणतात. ताडी म्हणते, कोणी म्हणतं याला. तर हे बघा, याच्या अंदरचं असं नरम नरम असं निघते नारळासारखं. खाऊन बघा, एक नंबर लागते. हे बाळा ना, ठीक आहे ना. थांब बाळा, देतो तिला. याला द्यावं. ठीक आहे. रुद्रा, कसा आहे रे? कसं लागत आहे? कसं लागत आहे? एक नंबर लागत आहे. अरे बाप रे. तर मित्रांनो, हे खायला पाहिजे. नरम आहे आणि खायला खोबऱ्यासारखं लागतं. आणि याने उष्णता खूप कमी होतं, थंडगार राहतो. हा शरीर खायला एक नंबर लागतो, खोबऱ्यासारखं टेस्टी आहे. यानं पूर्ण उष्णता कमी होते शरीरातली. त्यातली कमी निघाला तो पण झाडातली खूप जास्त निघते.